नमस्कार. सुंदर अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली पहा. सगळ्यात अगोदर सगळ्या दादांचं, काकांचं, काकूंचं आणि छोट्याशा मुकल्यांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलमध्ये स्वागत असणारे, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्यात जावा. तर चला मैत्रिणींनो, सकाळची सुरुवात झाली की नाश्त्याची गडबड मात्र सगळ्यांच्याच घरी सुरू होती. तशीच आमच्या घरी सुद्धा सुरू झालेली पहा. तर आज काय बनवावं काय बनवावं असं विचार डोक्यामध्ये चालला होता. तर रात्रीचं पहा, हे चणे आणि मूग मी असं भिजत रोज घालत असते आणि रोज खात असते कच्चे. कारण की यांनी काय आहे ना की ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं आणि दिवसभर ह्युमिनिटी पॉवर आणि त्याच्यानंतर एनर्जेटिक दिवसभर माणूस राहतं. कारण दिवसभर असं आराम करायला भेटत नाही. तर त्याच्यामुळं मग मी अशा पद्धतीचं भिजत घालत असते. तर जास्तच घातल्या गेलते रात्री. म्हणलं भाजी वगैरे करता येईल, पण नंतर म्हणलं चला याला मिक्सरमधून बेसन पिठाची पोळी आपण जसं करतो तशा पद्धतीचं बारीक करून घेऊया आणि सिंपल हिरवी मिरची, लसूण, जिरे बारीक करून याच्यामध्ये मिक्स करून पोळी टाईपमध्ये बनवावं. तर पहा, इथं भिजलेले मूग आणि हरभरा मी पूर्ण बारीक करून घेतलाय पहा. आणि एकदम बॅटर आपलं जसं बेसन पिठाच्या पोळीवानी आपण करतो तशा पद्धतीचं बॅटर इथं बनवलंय. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये जिरे, लसूण, हळद थोडीफार आणि त्याचं मिक्सरमधून बारीक करून ते सुद्धा याच्यात मिक्स केलंय. तवा मस्त गरम होऊन दिलाय पहा, चांगला गरम होऊन दिला आणि त्याच्यावरती तेल टाकून मस्त बेसन पिठाच्या पोळीसारखं काढून घेतले. त्यामध्ये छान अशी शेतातली हिरवीगार कोथिंबीर. आणि आता तवा बघितल्याच्या नंतर काही नाव ठेवतील, तर प्लीज नाव ठेवू नका, कारण की हा तवा आमच्या अक्कांचा आहे जुना आणि तो एकदम याच्यावरती चपात्या, भाकरी, कुठल्याही प्रकारची पोळी इतक्या छान पद्धतीने होती ताईंनो. त्याच्यामुळं एखादी गोष्ट चांगली असली ना का ती फेकून द्यायचं मन होत नाही. आणि त्यांची एक कढई आणि काय म्हणतात ना तवा आहे की जो आम्हाला फेकून देऊच वाटत नाही, तीच आठवणीत राहते. तर असो खमंग असं पहा, इथं मस्त असं धिरडं म्हणा किंवा चिला म्हणा असं भाजलंय आणि कडक मस्त मंद गॅसवर भाजवलंय आणि इथं तयार. चला ताईंनो, लाईव्ह झालाय आणि लाईव्ह झाल्याच्या नंतर इकडं आलोय वस्तीवरती. आमची छोटीशी वस्ती आणि त्यातली त्यात मंदिर तर एवढे येतं बापरे. काळूबाईचं मंदिर आहे, महालक्ष्मीचं मंदिर आहे, आपल्या इथं भोलेबाबाचं मंदिर आहे, त्याच्यानंतर मळाबाईचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्माईचं आहे आणि आता हे मारुतीचं. असे सगळे मंदिर आहेत, सगळे देवस्थान. एवढीशी छोटीशी वस्ती आहे पण त्यामध्ये सगळेच देव सगळे येतं. तर मग आता मारुतीचा आमच्या इथं दरवर्षी सप्ताह बसत असतो बघा. आणि आजच बसलाय ना, आजच बसलाय. छान असं वस्तीवरती डेकोरेशन पण केलं, आता तुम्हाला दाखवते मी. तर आजपासून 3 दिवस जेवण आहे म्हणून लय आनंद झालाय सगळ्यात. हिला तर सगळ्यात पहिले झालाय. तर सगळीकडे चर्चा आता 3 दिवस संध्याकाळी जेवण आहे, 3 दिवस स्पेशली स्पेशली बायकांना संध्याकाळी लय आनंद होणार आहे. कारण बिचारांना तेवढीच कधीतरी सुट्टी भेटती, नाहीतर रोज तर करावंच लागत. हिला तर लईच झालाय. तर तिकून आले मी, सहसा येत नाही वस्तीवरती, कधीतरीच येत असते. दुकानात जर आले तर आमचा रुद्रच येतो. तर रुद्र आज शाळेतून आल्याच्या नंतर आलाय खेळायला. मी तिकडून आल्याच्या नंतर त्याला वाटलं आता ही इकडं आली मला हाणती का काय, कारण की ताई असली ना, ताई त्याला इकडे खेळायला येऊन देत नाही, फक्त संडेलाच. पण ते आता काल पण आला होता आणि आज पण आलाय. मग जरा वेळ आता खेळन, मग घरी आल्याच्या नंतर मग काय म्हणतात ना क्लासचा टायमिंग होईल. तर आता दरवेळेस नाही आपलं डेकोरेशन करीत, पण ह्या वेळेस केलं ना. तर बघा मस्तपैकी डेकोरेशन झालंय बघा, छानपैकी. इथं हे आहे काय म्हणतात ना मंडप वगैरे टाकलाय. लाइटिंग संध्याकाळी बघण्यासारखं राहणार आहे. आता मला संध्याकाळी जमलं तर मी येईन आणि नाही जमलं तर मग नाही यायची मी. तर बघ ना, आले तर मग व्हिडिओ मध्ये कंटिन्यू करणारच आहे, नाही तर मग राहिलं. हा, श्री हनुमान मंदिर आणि छोटे वारकरी तयार झालेत वाटतं ना. छोटे वारकरी आहे तिकडे जेवण. हे बघा छोटे वारकरी बघा, आता हेच करणार आहेत का कीर्तन? हरिपाटन ते खेळत. कसं आहे मग, मजा आहे का? काही झालं तोंडाला पितेत बघा. तर इकडं संध्याकाळची मस्त अशी तयारी चालली आहे बघा सगळ्यांची. आता इथं संध्याकाळी सगळी आमची वस्ती जमा होणार आणि मस्त कार्यक्रम होणार बघा. तर बघा हे आमचं मारुतीचं मंदिर. तर वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे बरं का. आणि सकाळ संध्याकाळ रोज सेवा इथं वस्तीवरचे करते. तरी पण किती वर्ष झाले असतील? हा बघा मग एवढे वर्ष झाले. आणि आजकाल तर सिटीने तर आपली जी महाराष्ट्रीयन संस्कृती आहे
सप्ते झालं, काय काय झालं, सणवार उत्सव एवढे साजरे केले नाही तेवढे आमच्या इथे तर सगळ्या पद्धतीने व्यवस्थितरित्या केलं जातं, आहे की नाही. आणि ह्याच गोष्टीमध्ये आनंद आहे. स्पेशली तर आमच्या बाबा लोकांचं तर लई आहे वारी, आहे का नाही. रोज संध्याकाळी मस्त मंदिरापुढे इथं बसतेत आणि मस्त यांचं दर एकादशीला वगैरे वगैरे पण भजनं वगैरे असतात. आणि त्याचं जे म्हणजे कानावरती जे पडतात त्या सगळ्या गोष्टी, भजनाचा आवाज, त्याच्यानंतर ढोलचा आवाज, ते एक वेगळंच असतं काहीतरी वातावरण, आहे की नाही. तर बघा हे आवर्जून मी आज दाखवलंय व्हिडिओमध्ये, कारण की जे रूढी परंपरा जे काही आपण सण साजरे करतो ते जे कालबाह्य होत चालले ते सहसा सिटीने तर नाही बघायला भेटत, पण खेडेगावाने भेटतं. तर स्पेशली घेतलं कारण की बऱ्याच ताई म्हणत असतात की तुम्ही जे पण करता किंवा तुमच्या वस्तीवरती असं काही स्पेशल कार्यक्रम झाला तर तुम्ही दाखवत नाही. म्हणजे ताई नाही, आमच्या जिथलचे काही जण म्हणतात की आपल्या वस्तीवरती जे पण काही होतं, आता मध्ये दिंडीचा प्रोग्राम झाला, मागच्या वर्षी दिंडी झाली तर आम्ही त्याचा शूट घेतला नव्हता, आम्ही केडगावच्या दिंडीचा घेतला होता, कारण स्पेशली आम्हाला तिथं आमंत्रित केलं गेलेलं होतं भाऊंनी, म्हणून तिथलचा घेतला. तर इथलचे बरेच जण म्हणले की आपल्या गावच्या दिंडीचं सोडून तुम्ही दुसऱ्या घेत बसल्या, म्हणून आवर्जून घ्यायला आले मी. चल अजूनच बेजार झालेत. आता हरिपाठ करायला लाजतं काय? जबरदस्त तयारी झाली बघा त्यांची, एक नंबर. कुठलची सर तुमची टीम? अच्छा, तिथलचे आहेत तुम्ही सगळे. तर आता त्यांची तयारी चालली, आणखी पण येतील. तर छान मस्त कार्यक्रम झाला पाहिजे बरं का. हरिपाठ ते तर होणारच आहे, विषय का काही. शाळेत गेलते का नाही? गेलते ना. चला. तर आमची बघा ही शाळा आहे इथं, मराठी शाळा. तर आता बऱ्यापैकी तर बरेच जण शाळा म्हणलं की इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश हेच चॉईस करतात. हा हळूहळू येते ना, उतार आहे इथं, हळूच येते. तर इथं संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालली. काय आजचा मेनू मावशी? आजचा मेनू काय जेवणात? शिरा, बटाट्याची भाजी, पुरी, भात. हा एवढा मेनू आहे. मनीषताई मजा आहे तुही संध्याकाळी आज. तर इकडं जेवण स्वयंपाकाची वगैरे तयारी चाललेली आहे बघा. आणि ही आहे आमची शाळा, मराठी वस्तीवरचे सगळे छोटे छोटे चिमुकले आमचे ह्या स्कूलमध्ये येतात. हा काय? हा तर बघा दरवर्षी म्हणजे काय म्हणतात ना, शाळेमध्ये काही ना काही मेंटेनन्स होतच असतो. ही बालवाडी आहे आमच्या वस्तीवरची इथं. तर ध्रुव तर नाही एवढा बालवाडीमध्ये आला, पण रुद्र आलेला आहे आमचा बालवाडीमध्ये, कारण मी घेऊन यायचे त्याला. ज्यावेळेस बाहेर म्हणजे ताईचं लग्न झालं त्यावेळेस बरेच दिवस ताई जॉब करायची. तर मग ताई ज्यावेळेस जायची तेव्हा रुद्र बारीक होता, तर मी रुद्राला शाळेत घेऊन यायचे बघा. ही अंगणवाडी आणि ही 1ली ते 4थी शाळा आहे. तर बऱ्यापैकी ह्या वर्षी मस्त असा तिचा मेंटेनन्स झाला, पहिले एवढा नव्हता. तर बरंचसं म्हणजे आपल्या दाजींनी पण शाळेसाठी देणगी दिली होती. हे कलरिंगचं काम, हे सगळे जे पेंटिंग दिसतात ते वेगवेगळ्या, इकडं पण बघा फ्रूटचे वगैरे इकडं सगळं काढलेले ड्रॉइंग हे ते सगळं. तर हे सगळं बऱ्यापैकी म्हणजे मेंटेनन्स आपल्या दाजींनी सपोर्ट केलेला आहे ह्याला. अजून काय काय केलंय का आम्हालाच माहित नाही, आम्हाला लोक सांगते काय हे केलं. हा तर इथं आता सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे व्हायचे, तर स्टेज वगैरे नव्हता, तर मग हे स्टेज वगैरे हे सगळं, प्यायच्या पाण्याची पण सुविधा नव्हती तर ते पण केलं. तर मला माहिती नाही काय काय केलंय, कारण की आम्हाला हे सांगते किंवा कोणीतरी सांगत का असं असं केलं म्हणून. दाजी स्पेशली आम्हाला जास्त का कुठं काही देणगी दिली किंवा काही दानधर्म केला काही ते आम्हाला घरी काही सांगतच नाही एवढं. तर त्याच्यामुळे आम्हाला बाहेरचे लोक सांगतात का यांनी हे केलं ते केलं म्हणून समजतंय. आता बी मला एवढं माहित नाही की इथं काय केलं, पण यांना माहिती, कारण की हे महिन्याला वगैरे मीटिंग वगैरे भरते, त्यांचे बजेट गट बरेच वस्तीचं सगळं भिशा वगैरे बरंच काय 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 इथं चालतं. तर यांना माहिती आहे. शक्यतो आमचं दोघींचं वस्तीवरती येणं होतच नाही. स्टुडिओला आलो का दिवसभर स्टुडिओचं काम, संध्याकाळी टाइम झाला का घरी जाणे, आणि हेच एकमेव धरण. किती भारी वाटत आहे बघ ना, वाळलेलं झाड आहे त्याला कलर दिलाय, पण किती भारी वाटत आहे बघ बरं ते. हा मग इंजिनियरचं डोकं कशाला म्हणते. आता मला त्या दिवशी बोलवलं होतं याच्यात अंगणवाडीमध्ये, कारण पण मग मी आज येईन उद्या येईन म्हणली, पण येणंच नाही झालं. पण आवर्जून आता मॅडमला एक दिवस फोन करून सांगन का उद्या येईन म्हणून.
तर रविवारी सुट्टी असती लाईव्हला, म्हणजे लाईव्हच्या आधी लय गडबड असती आम्हाला. सुट्टी राहते. शाळेला सुट्टी राहते, मेन घोटाळा त्यो आहे. तर बघू आता संध्याकाळी मनीषताई मी घरी गेल्यावर बघा ना, आले तर येईल नाही यायचे कीर्तन वगैरे बसायला बसन म्हणा, काय एवढं हे नाही तेवढं, पण तरी पण बरं तुला फोन करीन मी तसा. हा येतो कधी पण ये, मला फोन कर. मग इथे तुला एक कडाला घेऊ आपण अशी. कारण की आर्यन येणार नाही, बाबा पण येणार नाही, आणि ध्रुव आल्या विधेला येड्यावानी करून नुसता पळण, म्हणून मग नको वाटतंय. तर पण तरी पण बघते, विचार करते, यांना विचारते मग येते. आज काय मनीषताई शिरापुरी बटाट्याची भाजी ना, सांग का उद्या आमटी भाकरी. अयो तुला बरं माहिती बाई सगळं. कसा कसा पैसे भरावं लागत आहेत. 4 जणांचे 1600 रुपये भरले, पण खायला मी एकटीच. तर एक म्हणजे बरं आहे, खरं आहे की वर्ग थोडा डॉन बनावा लागत कधी कधी. बघ यालाच म्हणते ती, खरंय बाई. कधी वाघीन बी बनते असे. नाही माहिती पाहिजे. आमचं कसं, आमचे दाजी येतात कायम, मग एवढं बारीक निरीक गोष्टी घरी नाही सांगत ते आम्हाला, नाही का. हाय हाय एवढं बारीक कोण आम्ही नाही विचारित की जेवण काय 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 एवढं तरी बी म्हणजे सांगत नाही. विचारल्याशिवाय काही करीत नाहीत, त्याला विचारित येत पहिलं, आणि मग पण तो घरी सांगत नाही असं. घरी एवढा वेळच नसतो. सकाळी ते त्यांच्या कामात पटापट आवरलं, नाश्ता हे ते करून दिवसभर कामाला, कधी संध्याकाळी लेट जरी आले तरी थकलेले असतात, डायरेक्ट जाऊन झोपतेत जेवण वगैरे करून, तर असं होतं. त्याच्यामुळे एवढा संपर्क येतच नाही एवढ्या बारीक निरीक गोष्टी. आणि ते म्हणतात का काही गोष्टी अशा असतात की घरात नाही सांगायला पाहिजे, तेवढं आम्ही कधी विचारलं तर ते म्हणतात तुम्हाला काय करायचं, एवढं बारीक नाही विचारायचं, मी करतोय ना बरोबर. म्हणजे असं म्हणजे जे सांगायजोगं आहे, हा जे सांगायजोगं आहे ते सांगतेत, पण जे नाही सांगायजोगं ते नाही सांगत. चला असो. दरवर्षी वाढेल किती पाणी राहतं. बघ ना आता इथं गवत उगलंय, नाही तर खळखळ 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 पाणी. पुलाच्या खालून पाणी जातं. हा आमचा लय जुना पूल आहे, आता तरी थोडा सुधारलाय. इकडून जे पाणी येतं हे इकडून वाहत, आणि इथं लगेच आपलं हे ऑफिस लागतं. आम्ही पहिले राहायचो इथं, आणि आता सगळं ऑफिस केलंय. नाही तर आम्हाला इथं ही पहिली भिंत वगैरे नव्हती. इथून खळखळ पाण्याचा आवाज सकाळ सकाळ. खरं कधी कधी असं वाटतं की आता फक्त 2-2.5 वर्षापासून चॅनल सुरू केलं, तर ते 4-5 वर्षापूर्वी का नाही केलं. कारण की आमचं घर जुनं घर पण इतकं भारी होतं ना जाईन की वडाचं पाणी ते मोकळं खळखळीत असं, म्हणजे किती भारी वाटायचं. आणि आम्हाला सकाळ सकाळ ताईचं बेडरूम तर इकडूनच होतं, खिडकीतून आवाज यायचा, म्हणजे लय भारी एक वातावरणच वेगळं होतं. तर एक राहिलं काहीच आता. हा कारण की आता बघा काही चिमण्यांच्या आवाजाने किंवा पाण्याच्या आवाजाने जी पॉझिटिव्हिटी आपल्या माइंड मध्ये जी येते ना, तर ती मला असं वाटतंय की असं एरवी कुठं असं सिटीनी वगैरे ऐकायला नाही भेटणार. कारण की कसं आहे की सिटीने उठलं का फक्त किर्र गाड्यांची पीप पीप हॉर्न बुंग बुंग ढुंग ढुंग ती तसली आवाज येते. तसं आमच्या इथं नाही बाबा. आमच्या जंगल व्हिला मध्ये तर अजिबात सकाळ सकाळ सगळा चिवचिवाट. कारण आता एवढ्यात सकाळ सकाळ उठल्यावर आहे ना, ध्रुव गेल्याच्या नंतर मेडिटेशन केलं ना, तर मेडिटेशन साऊंड लावायची जरूरत पडत नाही मला. सगळं नैसर्गिक ऐकायला येतं सगळा आवाज. कधी कधी अशा टायमाला बी संध्याकाळी इथून गेले ना, मोरांचा आवाज येतो मोठ्या मोठ्या येतो, चिमण्यांचा चिवचिव, किती भारी वाटत बाई. तर चला आवर्जून गेले होते मी तिथं हे करायला. महेशताईला म्हणलं चल येते का, ती म्हणली आज चल. त्यांना संध्याकाळची लाइटिंग दाखायची आपल्या. आता बघते संध्याकाळी, आता घरी जाते, घरची हाल हवा बघते, पोरं काय म्हणते तरी काय म्हणते, आणि मग तुला फोन करते. चालू झालं तर अंगात नाही बाबा जाऊ आता, जातेच मी लय भारी अगो लय. बघते पोरांचा क्लास असतो 6 ते 6:30 ते 8, आणि मग आता 7ला सुरू होईल. बघते 7ला कीर्तन काय नाही, तो 8 वाजता आली तरी जमन. एक तर जरी कानावर पडले थोडे 2-4 गोष्टी तरी लय झाले तुला असं. हा चालतंय, येईन मग प्रयत्न करते. तर चला आता अजून काम आहे, व्हिडिओ एडिट करते, शॉर्ट व्हिडिओ. बघत आपल्या बरोबर आहे, वेगळं आहे. मी जसं कालच्या व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं ना की कटिंग चालू आहे, तर ते काल कटिंग सगळी केली, ते झाडून सगळं झाडून काढलंय बघा, सगळं ढिगारे केलेत आणि गावात जमा केलंय सगळं बघा. कटिंग काय भारी केली, जर पाऊस झाला ना तर लय भारी फुटन. हा सारखी फुटन ना. नाही अजून ते झाडा हे करायचंय, झाडू मारायचंय अजून त्यांना. ते आज आहेत ना बाबाला घेऊन गेले होते हॉस्पिटल मध्ये दिवसभर, त्याच्यामुळं
त्यांचं थोडं डोळ्यांचं चेकअप करायला, त्याच्यामुळे राहिलं. नाही तर मग सकाळ सकाळी उठले ना, ध्रुवाला स्कूलमध्ये जायच्या अगोदर मला उठून दिलं त्यांनी. तसे लगेच इकडं आले होते, दूध घेऊन आले आणि लगेच इकडं आले. आणि मग मी फोन केला ध्रुव गेल्याच्या नंतर. मी म्हणलं अहो कुठं येतं, म्हणले आलो खाली कामाला लागलोय. म्हणलं अहो काय तुम्ही, मला दिवसभर काम आहे, तुम्ही दिवसभर कामच करा म्हणलं, पण सकाळ संध्याकाळ तर मला वेळ देता का नाही, काम उद्या होईन. रात्री पण इथून गेल्याच्या नंतर 8 वाजेपर्यंत कामच करीत होते ते. त्यांचं असं आहे की एकदा टार्गेट मनावर घेतलं ना ते करतच राहायचं. तर मग तर मग असं आहे, मग मीच त्यांना रात्री फोन केला, म्हणलं अहो चला सोबत जीव, आणि मला झोपायचंय म्हणलं, मला झोपून द्या, तुम्ही बसा कवर काम करीत. कारण की दिवसभर मग आराम करायला टाइम नाही भेटत ना, आणि जीव थकल्यावानी होतो, मग संध्याकाळी लवकर झोप लागते. आणि काल कमून काय ना लय मला थकल्यावानी झालतं, असं वाटायचं इथून गेले ना लगेच झोपा वाटत होतं, पण म्हणलं नको. तू आता नाही दुपारी आता हेच मोडलं, कारण आता काय नाही चालायचंच. तर मग आता आज दिवसभर घेऊन गेले होते, आता आलेत का नाही घरी काय ना, मी फोन नाही केला. लाईव्ह संपला आणि महेशताई म्हणली आवर्जून घेऊ आपण व्हिडिओ, कारण मागच्या बारीने किती बऱ्याचशा बाया म्हणल्या आपल्याला की तुम्ही केडगावचे व्हिडिओ घेतले, दुसऱ्या दिंडीचे घेतले, आणि आपल्या इथं जे कार्यक्रम होते त्याचे घेत नाहीत. घेतात ना, दरबारी घेतात, पण गेल्या वर्षी आपण सप्ताह नव्हता घातला, रोहिणी वारली होती नाही का. हा वस्तीवरचं एखादं कोणी, आम्ही सुख दुःख म्हणजे इथं सगळ्यांना धरून येतं सगळं, म्हणून नव्हता केला असं. तर मग जरा मोठा घातला नाही का, असं सगळं डेकोरेशन ते करून 3 दिवस जेवण. आणि हे उत्साहीलाच लय आनंद झाला ते डेकोरेशन ते बघून. ही म्हणली चल, म्हणलं चल. मला लय भारी वाटलं अगं, संध्याकाळचं तर अजून भारी वाटेल. पण हाच आनंद आहे जीवनामध्ये, दुसरं काय. दुसरं काय नाही येत सगळं. आता हरिपाठ झालं बघ कसं अंगात येते ना. आता मी म्हणते कुलूप उघडी दे का नाही का, तिथं जाऊन बसू दे काय नाही घरी जाऊन फ्रेश बिश हो, चहा बी घे मग जा. चहा घेईन आणि मग जाईल. हा अजून एक बर का, आता व्हिडिओ खालच्या कमेंट तुम्ही तर वाचतच असता मनीषाताई, तरी पण बऱ्याच ताई म्हणतात की मनीषाताईला चॅनल खोलून द्या, आणि मनीषाताई चॅनल मधलं काहीच येत नाही, मला फक्त असं आनंद लुटू देवा. आणि मला करून द्या. किती दिवस झाले तुम्ही म्हणले मला चॅनल खोल, आम्ही तुला सपोर्ट करू, पण आपल्याला येतच नाही काय, तर कुठं मोखाने चॅनल खोलायचा सांग बरं. तिला तर आम्ही म्हणलोय आहे ना, मी आहे ना हे चॅनल मध्ये, यालाच मला सपोर्ट करा ना तुम्ही. आमचंच आहे हा. कुठं म्हणजे काय असतं माहिती का, एखाद्याच्या बोलण्याचा इफेक्ट समोरच्या माणसावर लय होत असतो. काहींना एखाद्याचं बोलणं लय आवडतं, तसं तुमचं आहे आणि आमच्या दोघींचं पण आहे. आणि एखाद्याचं किती पण पटवून द्या, किती बोला, पण त्यांचं बोलणं नाही ऐकू वाटत. मध्ये आहे ते तसंच आहे, म्हणजे असं नाही का वेगळं दाखवितो आणि सारं वेगळं आहे काय असं ते आहे रिअल मध्ये. तिथे घाण असू किंवा चांगला असू, डायरेक्ट आहे, असं नाही का लपून छपून काहीच नाहीये. हा तर तेच मग आता आम्ही तर म्हणलो तिला, तर बिंदास फक्त सपोर्ट करीत राहा. हा कंटिन्यू म्हणजे 2 दिवस झाले मनीषताई व्हिडिओ मध्ये आली की लगेच त्याच्या खाली आहे. आणि ते पण बघती घरी गेल्यावर व्हिडिओ बघतात, मराठी कमेंट वाचतात त्या. मला इंग्लिश नाही येतो असता, मराठी वाचते मी. आणि बरेचसे आपले मराठी कमेंट असतातच. तर ते तिला मी म्हणतोय, पण आता ते मला लय बारे म्हणले त्या, तू खोल आम्ही तुला सपोर्ट करू, पण आता आहे ना येऊ चला आता याच्या श्रावण महिना सुरू व्हायच्या आधीच आहे ना, माझी एक मंदिरामध्ये इच्छा होती की महादेव पार्वती आणि गणपती बाप्पांची एक मोठी फ्रेम पाहिजे. कारण की बरं होतं असं नाही का, चेहरा सकाळ सकाळ बघितलं तसं तर पिंडीचं दर्शन तर घेतोच आम्ही सकाळ सकाळ. तर एक छान अशी फ्रेम तयार करून आणली बघा, मोठीच्या मोठी, आणि ती मंदिरात न्यायची. आता आण बरं, घरी घेऊन जाते. 4 दिवस झाले ती आणलेली, आणि 4 दिवसापासून चाललंय आमचं का माझं रोज आज चाललंय न्हीन घरी, मग न्हीन घरी. तर ते न्यायचं पण लक्षात राही ना मला, घरी न्यायच्या. तर आज आता आवर्जून नेणारच आहे मी, कारण न्यावाच लागणार आहे, कारण त्याच्यासाठी आणली आहे. पण त्याला वरती फिट करावं लागेल, पण टेम्पररी नेऊन तर मंदिरामध्ये ठेवते आता, मग बघू. हे बघा मोठीचे मोठी आहे आणि वॉशेबल आहे बरं का. ही इतकी सुंदर पद्धतीचं, म्हणजे बरेचसे फोटो सर्च केलते आम्ही आणि त्याच्यामधून हा चॉईस केला दाजींनी, मी आणि ताईंनी. तर सुंदरच वाटतोय बघा. हे तेज बघा चेहऱ्यावरचं, आणि हेच मंदिरामध्ये नेऊन ठेवायचे आता ही वाली फ्रेम. म्हणजे एक छान असं दर्शन घडण बघा, कसली सुंदर वाटते बघ. मला माझी इच्छा होती अजून की थोडी अजून मोठी साईज, पण दाजी म्हणले नको लय मोठी, एवढीच ठीक आहे. ही भिंतीला वरती मंदिरामध्ये आत म्हणजे हे करायचे गणपती बाप्पा. तरी आता जाताना घेऊन जाते मी हिला.
नाहीतर मग यांना बोलवते हे जर आलेले असले तर छानच आहे बघा. कसलं सुंदर म्हणजे एकदम ध्यान मुद्रेत बसलेले शिवजी येत, पार्वती देवी आणि गणपती बाप्पा आपले एकदम अट्रॅक्टिव्ह, जसे की हुबेहूब जसे डोंगरावरती जणू काय समोरच बघतोय आपण असे. तर लई बघितले आम्ही फोटो बनवायसाठी, पण त्यातून हा चॉईस झाला आम्हाला. तर कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा ताईंनो, कारण की खरोखर म्हणजे साक्षात खालचे ते कमळाचे फुलं वगैरे वगैरे छानच आहे. नाही का गं असं बघ ना. छानच आहे, एकच नंबर आहे. हा आता हे करते नेते ना. तर चला त्याच्यानंतर घरी आले. आता संध्याकाळचे वाजलेत बघा 7:15, 7:15 झालेत बघा. तर आता दिवस पूर्ण मावळलाय. तर आज एक पार्सल रिसिव्ह झालंय बघा. तर आता दिलं पोरांनी माझ्याकडं. तर म्हणले हे कोणी दिलंय बघा, कारण याच्यावरती नाव वगैरे काहीच नाही बॅक साईडला. इथं फक्त आमचा ॲड्रेस आहे आणि फोन नंबर वगैरे. तर एवढंच आहे. तर बघू आता याच्यामध्ये काय आहे. तर मला पुस्तकासारखं दिसतंय. मला असं वाटतंय की एका ताईंनी बघा गर्भसंस्कारचं पुस्तक आपण म्हणलं होतं, तर ते पुस्तक आलंय. मला असं वाटतंय आता खोलल्याच्या नंतरच समजणार आहे की नेमकं काय आहे काय नाही याच्यामध्ये. कारण की आर्यनचे पण काही बुक्स येतात, तर पण याच्यावर नाव नाही म्हणल्याच्या नंतर, ऑनलाईन मागवल्याच्या नंतर त्याच्यावरती ॲड्रेस असतो, याच्यावरती काहीच नाही येतं. तर बघू आता याला खुलू आपण. तर हे बघा पहिली बॅग होती, ही बॅगमध्ये बॅग, त्याच्यानंतर अजून एक बॅग आहे आणि त्याच्यामध्ये एकदम चोळीच्या खानामध्ये हे पुस्तक आलेलं आहे. म्हणजे आता मला समजा नेमकं काय आहे नेमकं हे. तर गर्भसंस्कारचं पुस्तक आहे का दुसरं काय आहे ते सांगता येईना मला. वाव बघा त्याला छान असं ठेवायला सुद्धा बघा पॅक केलेलं आहे. तर पाहूयात आता याच्यामध्ये काय बघा. त्याला लटकन वगैरे पण आहेत कसले सुंदर. मला असं वाटतं घरी स्टिच केलेलं आहे का काय काय माहिती. हे छानच आहे बघा. अरे वा मस्त पॉकेट तयार केलंय बघा. लिफाफा जसं तयार करतो आपण तसं मशीनवर शिवलंय. आता बघू. तर एक छान पद्धतीने याच्यात स्टिच वगैरे करून, वाव गजानन विजयचं बघा याच्यामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये चिट पण आहे, बरोबर आहे, ग्रंथ आहे म्हणूनच त्याला एवढं छान पद्धतीने त्याला बघा ना एकदम ग्रंथ बघा आपण याच्यात बांधून ठेवत असतो पिसात, पण त्या ताईंनी छान असं प्रॉपर त्याला बॅगच तयार केली आणि गजानन विजयचं ह्या हवाला ग्रंथ पाठवलाय. तर थँक्यू सो मच ताई. मला त्यांचं नाव माहिती नाही काय नाही कोण आहेत त्या ताई काय सांगता येईना मला, पण पाठवलंय. तर थँक्यू सो मच. खूप म्हणजे तुम्ही आमच्यासाठी एका शब्दावरती याच्यामध्ये त्यांनी पाठवले. कॉंग्रॅच्युलेशन स्वातीन भारती. स्वातीताईची गुड न्यूज ऐकल्यानंतर ह्यापेक्षा सुंदर गिफ्ट मला काही सुचलं नाही. ही गजानन विजय ग्रंथ पाठवत आहे. खूप साऱ्या गोष्टी वाचायला आहेत तुमच्याकडे, त्यामुळे फक्त जवळ असू द्या, वेळ मिळेल तेव्हा वाचा. थँक्यू रोहिणी. तर थँक्यू सो मच रोहिणी ताई. का खरंच म्हणजे तुम्ही खूप छान असं गिफ्ट पाठवलं, तर मला आवडलं. नक्कीच मी प्रयत्न करीन वाचायचा. तर स्पेशली मला ही तुमची स्टिच केलेली मशीनवरची बॅग लय आवडली. तर आवर्जून मी म्हणजे याच्यामध्येच ठेवल बघा ग्रंथ. तर मस्तच आहे बघा, आयडिया छान आहे. बाकीच्या पण कोणत्या ताई असतील तर त्यांना जर ग्रंथाचं जर ठेवायला म्हणजे शिलाई काम जर येत असेल तर अशा पद्धतीची तुम्ही बॅग स्टिच करून त्याच्यामध्ये ग्रंथ ठेवू शकता. तर थँक्यू सो मच.